कोंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। रामचंद्र बोधे बाबा की जय। आधे क्रमांक 3 ओवी क्रमांक 56। नातरे प्राणपान गती की निर्कल्प झाली मते की सुधा त्रशादी आरती खुंटरिया हे स्वप्ना व बोधू ठेले की चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्ममृत्यू हे नाटकेची जरी काहे तरी सांडेल ते काय म्हणून कर्म त्यागुण आहे प्रकृती म्हणता कर्मपराधीनपणे निपजसे प्रकृती गुणे येरे धरी मोकली अंत करणे वाहिजे वाया देखे रीती आरूढीजे मग जरी निश्चळा बैसीजे तरी चळू होऊन सहंडीजे परतंत्रा कावजे वायुवशे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्टा आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नश कर्मी व्यापारे निरंतर म्हणून सांगू जीव प्रकृतीचा तवरी त्या गुण घडे कर्माचा ईशा करू म्हणते तयाचा ग्रहाची उरे कर्मेंद्रियानी संयम्य ये आसते मनसा स्मरण इंद्रियार्थन विमुडात्मा मिथाचार स उच्यते जे उचित कर्म सांडते मग नष्कर्म्य हो पाहते परिकर्मेंद्रिया प्रवर्ती निरोधने त्या कर्म त्या गुण घडे जे कर्तव्य मनी सापडे वरे नटते ते पुढे दरिद्र जाण ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही आता दे अवधान प्रसंगी तुझ सांगेन या नरसाचे चिन्ह धनुधरा यस्विंद्रियाणि मनसा नियम्या भरतेर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोग मसक्त विशिष्यते जो अंतरे दृढ परमारूपी गूढ बाह्य भागोतरी रूढ लौकिक जैसा जो इंद्रिया ज्ञान करे विषयाचे भय न धरे प्राप्त कर्म न हवे रे उचित जे जे तो कर्मेंद्रिय कर्मे राहटता तरी नियमे परिदेशी उर्मी झाकुळेना तो कामना मात्रेन घेपे मोहमळ न लिपे जशी जळी जळे न शिंपे पद्मपत्र तैसा संसार माझी असे सकळा सारिका दिसे जसे तो या संगी अभ्यासे भानुबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साजुर्नुची देखिजे एरविणी हरताने जे सोय जयाची ऐसा चिन्ही चिन्ह तू देखी तोची मुक्तो अशा पाश रहितो ओळख पा अर्जुना तोची योगे विषय जो जगे म्हणून ऐसा होय या लागे म्हणपे तू ते तो माणसा नियमो करे निश्चळ होय अंतरे मग कर्मेंद्रिय व्यापारे वर्ततो सुखे नियतम करून कर्म त्वम कर्म जायो ह्य कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धित कर्मणः म्हणून नष्कर्म व्हावे तरी येथे ते न संभवे आणि निषेध केवे रहाटवे विचारिपा म्हणून जे जे उचित आणि अवसरे कर्वणी प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरितू पार्था आणि काही एक नेसी तू हे कौतिक जे ऐसे कर्मवचक अपसे असे देखे अनुक्रमाधारे तो धर्म जो आचरे तो मोक्षतेने व्यापारे निश्चित पावे यज्ञार्था कर्मयोन्यत्र लोकयम कर्मबंधन तर तम कर्म कौंतेय मुक्त संग समाचरः स्वधर्म जो बापा तोचे नित्य जाण पा म्हणून वर्तता तेत पापा संचोर नाही हा निधर्म जै सांडे आणि कुकर्मी रती घडे त्याचे बंधू पडे संसारिक म्हणून स्वधर्मानुष्ठान ते खंडयज्ञ आयोजन जो करित्या बंधन काहीच न घडे हा लोक कर्मे बांधिला जो परंतराभूत झाला तो नित्यज्ञा ते चुकला म्हणून या आता याची विषयी पार्था तुझा अनेक मी कथा जय सृष्ट्यादी संस्था भ्रमेने केले सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनन्ये प्रसिद्ध्व मेष वोस्तिस्तुष्ट कामरधूक तै नित्याग सहिते सर्जलीभूते समस्ते परिणती ते सज्ञाते सूक्ष्मनोने तेवळी प्रजी विनविले ब्रह्मा देवा काय आश्रय येता आम्हा तो म्हणतो कमळ जन्मा भूता प्रती तुम्हा वन विशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची वाहिला असे याते उपसा मगा पैसे पुरते काम तुम्ही वरते नियमन करावे शिरतान पिडावे दुरिके हे न वचावे तीर्थासिगा
योगादिके साधने साक्षात आराधने मंत्र विधाने जनी करा देवांतरा न भजावे हे सरता काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायसे अहे तुके चित्ते अनुष्ठापाय याते पतिव्रता पतिते ज्या परे तैसा स्वधर्म रूप मखो हाची सेवू तुम्हा एको हे सते लोकनायको बोलता झाला देखा स्वधर्मा ते बजाल तरी कामधेनु हा होईल मर प्रजावन सांडिल तुमते कदा देवान भावयतानेन ते देवा भव्यन्तु परस्परम भावयन्तः श्रे परमवाप्सतः जय येणे करुणी समजता परितोष होईल देवता मग ते तुम्हा इष्टिता अर्थात देते या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षमो निश्चिता करी तुमचा तुम्ही देवा ते बजाल देवतुष्टा तुष्टतील येसी परस्परे घडेल प्रीती जेथ ते तुम्ही जे कोर म्हणाल ते पैसे सिद्धी जाईल वाचिंतही पुरेल मानसींचे वाच सिद्धी पावाल अज्ञापाक होवाल म्हणे तुमचे मागतील महारुद्धे जसे ऋतुपतींचे द्वार मनसे निरंतर वळगे फळभार लावणेसे इष्टान भोगा निहवो देवा दासयन्ते यज्ञ भावितः तैदर्तान प्रदाद्भ्यो यो भुक्तेस्तेन एव सह तहे सर्व सुख सहित दैवची मूर्तिमंत हे लेखा काढत तुम्हा पाठे ऐसे समस्त भोग भरीत व्हाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मी निरत वर्ताल बापा काजल्या सकळ संपदा जो अनुसेल इंद्रिय मदा लुब्ध होण्या स्वादा विषयांची ती यज्ञ भाविकी सुरे जे संपत्ती दिलेली पुरे तया सुधर्मे सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुगे हवन न करे देवता पूजन प्राप्तिवेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरु भक्ती आदर न करील अतिथी संतोष नेदिल ज्ञाते आपुलिये ऐसा सुधर्म क्रिया रहितो आतलेपणे प्रमत्तो केवळ भोग सक्तो होईल जो तया मग पावो थोर आहे जेने ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्त येणार आहे भोग भोगो जसे गीताशु शरीरे सत्यन वासो न करे का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी तसा सुधर्म जरी लोपला तरी स्वरसुखांचा थारा मोडला जसा आदिपासवे हरपला प्रकाश उदाय तसे निजवृत्ती जेत सांडे ते स्वतंत्रे वस्ती न घडे ऐका प्रजाव हे पुढे विरांची म्हणे म्हणून स्वधर्म जो सांडिला त्या ते काळू दान दिलं चोर म्हणून हरिला सर्वस्व तयाचे मग सकळ दोष भवते दिवसोने घेते तयाते रात्री समय स्मशानाते भूते जैशी तशी देवनाची दुखे आणि नाना विधी पातके दैने जात तितुके तेथीची वसे ऐसे होय तया अनुमता मग न सुटे बापा रुदता कल्पांती सर्वथा प्राणीगण हो पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 56 ते ओवी क्रमांक 115 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.